अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री पांडुरंगाय नमः. ओम नमो जी गणराजा एकदंता चतुर्भुजा फरशपाणी अधोक्षजा उभवी ध्वजा यशाची ऐसा तू विघ्नहरू ग्रंथारंभी नमस्कारू देऊनिया अभयवरू नेई परपारुरंतः नमो आदि जननी चराचराजिये पासुनी ते शारदा हंसवाहिनी ग्रंथारंभी नमियेली नमो श्री गुरु रामदास जो सर्वी सर्वस्व उदास तयाची धरुणिया कास ग्रंथ शेवटास जाओ हा प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे आपुल्या आधीन ग्रंथारंभी लोभ धरून वदेन म्हणे तो मूर्ख हो येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्व ही रघुनाथ सत्ता वृथा अहंता प्राणियाची असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंधू आता निर्धारे संस्कृतवाणी व्यासोक्त पद्मपुराणींचे संमत तयाचा असे हा मतितार्थ तो असो अवगता श्रोतिया एकदा मुनया सर्वे नैमिषारण्य मागता परब्रह्मरता येच हरिद्वार निवासिनः कवन एक अवसराचे संधी मिळोनिया ऋषींची मांदी नैमिषारण्याची ये अवधी येते झाले सत्वर जे महातपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदायेसी पातले शशी समान शीतळता भानू समान तेजाळता तयाची या आशीर्वादे तत्वता रंकतो प्रभुत्वता पावे पै ऐसे सर्व ही ऋषीश्वर गालव आणि शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथाते समग्र ऋषी मिळून सुता प्रती करीती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी घडे त्याही वरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नाम स्मरण करिता अवकाश कदा नसे पै जरी की जे तीर्थाटन व्याधीग्रस्त शरीर क्षीण संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसे पै शक्तिवीन सर्वथा न जाववे तीर्थपंथा द्रव्ये जावे जरी तत्वता तरी दरिद्र व्यथा अपार स्वगृही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गतायुषी प्राणी हा ऐसियासी कवन उपाय प्राणिया कैसा तरणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते अनंत पापाची राशी दरिद्रे घडती प्राणियासी मग पावे रवरवर नरकासी यमयातनेसी अपार नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना ते जाचनी भोगिता जना उसंत जाणा नसेची ऐसिया प्राणियासी कैसेनी करावे परमार्थासी तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकून या सविस्तर बोलता झाला उत्तर व्यासशिष्य सूतपै शृणुध्वमृषय सर्वे कथा पौराणिकी शुभाम लक्ष्मी माधव संवादम शृण्वतां पापनाशनम सूतवदे तेव्हा वदन मौळी ऐका हो सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्रार्थिती झाली कमळजा तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन ऐका वचन पै माझे श्री लक्ष्मी उवाच देव देव जगन्नाथ भुक्ती मुक्ती प्रदायक कथयस्व प्रसादेन संशयो मे हृदि स्थित मुनीश्वरा प्रवदन्ति कृष्णद्वैपायनादय अदत्तं नैव लभ्येत्य दत्तं चैवोपतिष्ठति यथा वन्द्या गृहस्थस्थ पतिवंशविनाशिनी तथा दानविहीनन्तु जंतोर्जन्म निरर्थकम हे भगवान देवदेवेश तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणीमात्रांचे प्राळनाधीश सर्वत्रांचे स्वामिया तरी कृपाळुत्वे करुणी निवेदावे मज लागुनी जे चराचर जीव प्राणी केवी तरती भवार्णवी
जैसी पतिवीन रमणी न शोभे कदा दीन यामिनी तेवी अदत्त जालिया प्राणी न शोभे दाणी कदा तो तैसे दान धर्माविन जे नर ते द्विपदाचे केवळ खर तरी अल्प वेचून पुण्य अपार कवन असे स्वामिया कवन दान कवन तप हे कृपा करुणिया अल्प मज निवेदावे स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगाते ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा अकारुणी बोलतसे वाचा स्वामी तो दीनजनाचा केशवराज सत्यपई तथापि कथयन्तीह दैवज्ञा शास्त्रकोविदा मलिम्लूचे तुसंप्राप्ते क्रिया सर्वा परित्यजेत युक्तायुक्तं यदा पूर्वा चार्यर्थोदितं देवकार्य पितृकार्य तीर्थयात्रा व्रतादिकं क्षौरं मौजी विवाहंच व्रतं काम्योपवासिकं मलिम्लुचे सदा त्याजं गृहस्थैच विशेषता एके हो क्षीराब्धी तनये दुर्लभतो नरदेह येथे सहजासहज घडती अपाय सायास नसता अनायासे ते कवन मनसी तरी एके युक्तायुक्त प्रकार देखे शास्त्री बोलिले अनेके ते आवश्यक घडती की स्नान संध्या देवतार्चन कुळधर्म वर्णाश्रम जाण पर्वकाळ न घडे दान मग तीर्थाभ्रमण कायसे शरीरी भरता व्याधी मग कैचे स्नान देवतार्चन विधी अथवा पर्वकाळ कुळधर्म संधी द्रव्यावीन सिद्धी केवी होय किंवा अकाळी घडे मौजी लग्न द्रव्य नाही म्हणवून शास्त्री निर्धार केला जाण अष्टवर्षांचा निर्धारे अष्टवर्षी चौलोपनयन तैसेच कन्येचे कन्यादान हे समयासी न घडती जाण म्हणून अकाळ बोलिजे का आलिया पितृदिवस कांता जालिया अस्पर्श म्हणून अकाळी तो दिवस शास्त्राज्ञेने ऐसे बोलती अथवा व्याधिग्रस्त झाले शरीर मग राहिला सहजची अचार तैसेच प्राशन करणे लागे नीर अन्न ही परिकर शय्येवरी इतुकिया दोषांच्या मळासी संचय होताची समरसी तया ते म्हणती मलमासी घटका पळ दिवस गणिता नक्षत्र आणि मास तिथी हे कवणे अर्थे उणे होती तरी ऐसिया दोषाची होता भरती मग ते पावती क्षयाते म्हणून तिसरे वरुषी जाण एक मास अधिकतेने गुण मग ते होय म्हणून नामाभिधान मलमास जाण बोलिजे तरी ऐसिया दोषांचे क्षाळन होईल तेची एके साधन मलमासाचे जे अधिष्ठान ते स्वयं मीच जाण वल्लभे जेवी त्रिगुण निरसिल्यावरी वस्तू उरे साक्षात्कारी हे खूण जाणावी चतुरी संत सेवा धरिजे तैसे 3 संवत्सर गेलिया उरे मास ज्योतिर्मया नाम धरिती जाणती तया केशवराया म्हणून केला सर्व कर्माचा नाश उरला नाही लवलेश म्हणून बोलिजे केश दोषग्रासक जोमी तया मासाचे महिमान ऐके होऊनी सावधान मलमास प्राप्त झालिया जाण मांगल्य विधान लोपती न होती विवाह कार्य न होती उपनयन आचार्य तीर्थाटन पर्यायी तोही न घडे जाण पै तरी ऐसियासी काय कीजे कवन पुण्ये दोषक्षाळीजे तरी ऐके कमळजे जे सुगम भूमंडळी असंक्रांतो यदा मास प्राप्यते मानव्ये प्रिये महोत्सवस्तदा कार्य आत्मनो हितकांक्षिभिः संक्रांती ही न जो मास म्हणून या मलमास येथे जया वाटे हव्यास परलोकीचा पै तयाने काय आचरावे स्त्री अथवा पुरुष भावे पुण्यक्रिया स्वभावे आचरण पैकी जे ऐकोनी ऐसे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर कवन विधी कवन प्रकार कृपा करुणी सांगिजे लक्ष्मी उवाच यदि नाथ त्वया प्रोक्तामहमेव प्रदायक उद्यापनंच विधिवदी इतिहास समन्वित हे नाथ कृपाळुवा यथानुक्रमे निवेदावा उद्यापन विधी बरवा जे पूर्वी केशवा पुसिले मग बोलो आदरिले देवे परमहास्य केले म्हणे अद्यापि नाही गेले अज्ञान पै तुझे ब्रह्मणोस्य मुखमासित ऐसी तो श्रुती गर्जत ते ब्राह्मण मुख माझे निश्चित हे तू जाणत अससी की तरी ते ब्राह्मण मनसी कैसे सांगतो तू ते
जान ऐसे वेदत्रयी ज्ञान प्रकाशे अनारिसे सर्वदा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैवक पाके च पंडिता समदर्शिनः. इहि लक्षणी जे मांडित स्थान संध्याशीळ सदा युक्त. विद्या असोनी अगर्वित ते प्रिय होत मज लागी. स्वगृही जे पचते अन्न अग्निहोत्र क्षोत्र स्मार्त जान. वेदांतरंगीचे ज्ञान ते प्रिये जाण मज लागी. वेदज्ञ आणि शास्त्र संपन्न पंडित आणि विप्रजान. याज्ञित अज्ञायिक जाण ते प्रिय मज लागी. इतुके असुनी अगर्वित वोळंगता नाही किंचित. समान दृष्टी सर्वातीत तो प्रिय निश्चित मज लागी. म्हणून माझे मुख हे निर्धार वेदेंच केला असे साचार. ऐकोनिया ऐसे उत्तर लक्ष्मी बोलती जाहली. ऐका विनंती स्वामीनाथा एवढी पदवी ब्राह्मणा देता. तरी का फिरती लोलंगता कवडीसाठी विदेशी. तरी ये विषयींचा संशयो नीरसावाजी संदेहो. तव बोले ती येतो माधव ऐके अभिप्रावे पैयाचा. कृतत्रेतद्वापार आणि कली हे निर्माण झाले जिये काळी. सूर्यकर्णी उद्भवे कची वेळी तया काळीचा वृत्तांत असे पै. चारी युगे निर्माण होता मूर्तिमंत उभी राहिली तत्वता. तै 33 कोटीसी विधाता तोही होता जवळिके. ते वेळी युगाचा युगधर्म चारी वर्णाचा वर्णाश्रम. तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म तोची नेम अवधारी. कृतयुगा माझारी स्नान संध्यादी कर्मे माध्यानावरी. ब्राह्मणे संपादादी बरवी परी मग आश्रमा भितरी पैयावे परी. तयांची योगक्षेम चिंता रायानी करावी व्यवस्था. न मागता पुरवीती पदार्था कार्य प्रसंगता संपादी. ऐसा प्रथमयुगी धर्म होता. दुसरी याचा ऐक आता. त्रेतायुग प्राप्त होता धर्म कोणता अवधारी. एक यामपर्यंत वरी नित्यनेम सारावा भूसरी. मग जाऊन राजद्वारी जोडल्या करी विनवावे. तव तया प्रभूने जाणा पुरविजे ब्राह्मणाची वासना. द्वितीय युगाची ही रचना कर्माचरण अंतरले. आता तिसरे द्वापार ऐके तयाचा निर्धार. यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर तेथे जातीन पाचारिता. धन आशेसाठी बापुडी हिंडता ती देशोधडी. तेथे स्वधर्मा ते बापुडी अंतरली अनायासे. कैची संध्या कैचे स्नान अवघे द्रव्याचेच ध्यान. म्हणून हिंडती राणोराण कर्मभोगे आपुलिया. ऐसे चतुर्युगाचे विवरण तुझ केले म्या कथन. तरी ब्राह्मणाचा अन्याय कवन पाहे शोधून अंतरी. केला अवतार तो मीच जाण म्हणून ब्राह्मणोस्य मुख म्हणून. या लागी दोष न ठेवून निर्दोषी जाण भूसर. जैसे स्वर्गी सुरवर तैसे पृथ्वीवरी भूसुर. होतो माझाच अवतार म्हणून अगोदर पूजावे. म्हणून जया वाटे पुनित व्हावे. तेने हे व्रत करावे बरवे. देव ब्राह्मण पूजावे ऐक बरवे परी कैसी. प्रातकाळी उठोनिया नित्यनेमाधिका क्रिया. सारुनिया स्नानविधी बरविया मूर्ती पूजाव्या देवतार्चनी. उपरी सपत्नीक ब्राह्मणा ते पाचारिते भावार्थे. आसन देऊनी तया ते पूजा विधाना ते पैकी जे. अर्धपाद्यादी पूजा बरवी. चंदन सुगंधी पुष्पे आणावी. तेने विधी समर्पावी पूजा मज प्रित्यर्थ. मग नाना प्रकारे मिष्टान्न अपूप लाडू पक्वान्न. क्षीर खांड प्रायसान्न करावी निर्माण तया लागी. नाना प्रकारे चित्र विचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र. कथी कवटकादी यंत्र दधी मिश्रित करावे. अनेक प्रकारची रायती भावे करावी तया प्रती. दध्योदन भोजनाती तया प्रती समर्पावे. ऐसे षडस मिष्ठान्न आकंठ घालावे भोजन. येणे करिता मी जनार्दन संतुष्ट होय तयावरी. अर्धदद्या सपत्नीक प्रहष्टे नांतरात्मना. मंत्रेणानेन देवेशी ब्राह्मणे सहमान स्मरण. अचर्यत्वार्धदानेन ब्राह्मणा पूजयेत्तता. सपत्नीकान शुचीन शांतन मधुचूर्णे सभोजने. स्मर्तव्यो द्विजरूपेण
तत्पत्नीत्वामनुस्मरण परिधाय यथाशक्त्या वस्त्रालंकार चंदने भोजने झाली यावरी यथाशक्त्या वस्त्रे अलंकारवरी मदर्पण बरविया परी तया करी अर्पावे. मग धूतपक्व 5 पक्वाने करून फलतांबूल दक्षिणा दान येणे करुणी वायन दान द्यावे जाण तयासी. एला लवंगा जायफळ पत्री सहित 13 गुणी तांबूल अर्पुणी घालिजे माळ गळा सुगंधा पुष्पाची. ऐसे पूजन करुणी बरवे तयांचे आशीर्वाद घ्यावे. लक्ष्मीनारायण जाणून नमस्कारावे मग बोळवावे स्व आश्रमा. ऐसे व्रत 1 मासवरी करावे सहपरिवारी. आपण नक्त करावे अस्तमानावरी मग भोजन परिसारावी. ऐसे करिता व्रताचरण होय दोष मळाचे क्षाळन. मग शुचिस्मंत होऊन पावे सदन माझे तो. ऐसा इतिहास बरवा जाण लक्ष्मी तरी श्रीनारायण स्वमुखे श्रुत करी आपण. तेची कथन कथिलेसे प्राकृत भाषा बरवी. तुम्हा ते अर्पिली आगवी संशय न धरा जीवी पुराणी पहावी प्रचित. ऐसा प्रथम ध्याय बरवा तुझ प्रति पावो माधवा. येथोनी कथा माग अवघा अवधरावा पुढे पै. करिता ऐसे व्रत न दरिद्र ना वैधव्य अपमृत्यू. यदर्थी श्लोकांचा गुह्यार्थ स्वये भगवंत बोलिलासे. मलमास व्रत नारिया करोती समुद्रजे. न वैधव्यम न दारिद्र्यम पुत्रशोक कदाचन. इति श्री अधिक महात्म्य पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित प्रथमोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु.